तर मला एक सांगा, खरंच मी इतकी वाईट आहे का, की मला बघून एक मांजरसुद्धा पळून गेली आहे. तुम्ही बघू शकता, की दुपारच्या वेळेस आमच्या घरामध्ये एक मनीमाऊ येऊन बसलेली होती. माझं लक्ष नव्हतं, मी झोपलेली होती. पण माझे डोळे उघडल्यानंतर मी बघितलं, की ती चुपचाप अशी उंदीर मामांना शोधते. मग त्यानंतर मी तिला जवळ बोलवण्यासाठी आवाज दिला, तर ती अक्षरशः मला बघताच पळून गेली. आणि त्यानंतर मी बाहेरनं कोवळं ऊन येत होतं दरवाजातनं. मग मी परत झोपून गेले आणि ते ऊन घेत होते. इतकं छान वाटत होतं थंडीमध्ये ते कोवळं कोवळं ऊन अंगावरती घेताना. त्यानंतर संध्याकाळ झालेली होती आणि मी गेले वरती टेरेसवर. माझ्या सासूबाई करत होत्या शेंगांची निवडणी, म्हणजे खराब शेंगा बाजूला करत होत्या. त्यानंतर ऑलमोस्ट संध्याकाळ झालेली होती. मग आम्ही आमच्या घरची चक्की होती, त्या चक्कीवरती आम्हाला दळण करायचं होतं. तर माझे मिस्टर ते साफ करत होते आणि साफ करून झाल्यानंतर चक्की चालू झालेली. मग मी देवाला दिवा लावला, म्हणजे देवाला दिवाबत्ती केली आणि बघू शकता बाहेर किती अंधार झालेला आहे. त्यानंतर मग मी विचार केला जेवण काय बनवायचं. मग जेवण बनवण्यासाठी मला एक आयडिया सुचली, की आज सगळ्या पालेभाज्या मिक्स करून मी थालीपीठ बनवते. मग गरम गरम थालीपीठ बनवले. थालीपीठ कोणाला कोणाला आवडतात. थालीपीठ ही खूप छान गोष्ट आहे. खरं शॉर्टकट बनते, पण लवकर बनते आणि पोट पण खूप मस्त भरतं. मग मी ते गरम गरम थालीपीठ खाल्ले. सगळ्यांचे जेवणं झालेले होते. मीही जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर रोजचं रात्रीचं रुटीन म्हणजे ते भांडे घासले आणि भांडे घासल्यानंतर मी झोपले. तर भेटूयात आपण लवकरच उद्या दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये.